तर मित्रांनो, आज शेतामध्ये गेलो होतो. बरेच दिवस 8-10 दिवस झालं बागेला फवारणी केलेली नव्हती. त्यामुळे आज दोन्ही बागा पहिला पटकन फवारणी करून घेतल्या. आज वेळ होता त्यामुळे दोन्ही पण बागेला छानपैकी फवारणी करून घेतली. तसं एक शेंडा झालेला होता. त्यानंतर पहिला शेंडा मारून झाल्यानंतर आता खरं तर दुसरा शेंडा अजून एक 5-6 दिवसात येईल मारायला. मग तशा पद्धतीचं हे फवारणी चालू होती. लिओसिन आणि हे मारून घेतलं. त्यानंतर हे बघा, आमचे कार्टून फवारणी झालेली होती. चाललो होतो घरी, त्यावेळी हे जे असे एक नाटकं चालली होती. त्यानंतर थोडंसं पाणी सोडून घेतलं. पाणी सोडून पायपा जोडून अशा पद्धतीचं ते जरा शाळवाला पाणी देऊन घेतलं. आज वेळ होता त्यामुळे शेतातली बरीच कामं करून घेतली. अशा पद्धतीनं पूर्ण तो शाळू आपण चाऱ्यासाठी केलेला होता. तो शाळू आता चांगल्या पद्धतीचा आलेला होता. हे फक्त दुसरंच पाणी आहे त्याला. दुसऱ्या पाण्यात चांगल्या पद्धतीचं पिकअप त्याने घेतलेलं होतं. त्यानंतर मित्रांनो, हे आमच्याकडे एक झाड होतं. ते ओळखा बघू कशाचं आहे. याला अशी सुंदर सुंदर छोटी छोटी फळं लागलेली होती आणि फळं पण आंबट तुरट गोड अशा पद्धतीची त्याची एक वेगळीच चव आहे. भरपूर छोटी छोटी फळं लागलेली होती. याला खरं तर आम्ही जेव्हा नर्सरीमधून आणलं होतं तेव्हा त्याचं नाव ॲपल बोर असं सांगितलेलं होतं. जे एक सफरचंद आणि आपलं मोठं बोर याचं संकरित केलेलं आहे आणि त्याची ती चव पण थोडीफार तशीच आहे. अशा पद्धतीचं ते झाड आहे आणि बघा, त्याची फळं अशी छोटी 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 दिसत आहेत आपल्याला. तुम्हाला याचं वेगळं काय नाव असेल तर मला सांगा कमेंटमध्ये नक्की.